जय शिवराय. मित्रांनो, आपली आजची भटकंती आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वर्धनगड किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधून घेतलेला आहे. आता आपण म्हणजे आतापर्यंत आपण महाराजांनी किल्ले घेतले वगैरे काही किल्ले स्वराज्यामध्ये महाराजांनी स्वतः बांधून घेतले. त्यामध्ये हा वर्धनगड किल्ला आहे. आणि आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण वर्धनगडविषयी माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वर्धनगड किल्ल्याला ट्रेकिंगला आपण सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला ह्या सिमेंटच्या पायऱ्या बघायला भेटतात. काही अंतरापर्यंत खूप छान पायऱ्यांचा त्यांनी आता म्हणजे रस्ता बनवला आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला ज्या प्राचीन काळातील दगडाच्या पायऱ्या त्याही बघायला भेटतात. पाच मे 1701 मध्ये औरंगजेबाने पन्हाळा किल्ला जिंकला. आणि पन्हाळा किल्ला जिंकल्यानंतर त्याने आपला मोर्चा सातारा जिल्ह्यातील काही किल्ल्यांवरती वळवला. त्यामध्ये 1 मेला किल्ला जिंकला. नंतर पावसाळा लागणार होता. औरंगजेबाला काही त्याच्या मंडळीने सल्ला दिला की आता आपण काय करू, मान खटाव ह्या भागातील किल्ल्यांकडे लक्ष केंद्रित करू. आणि त्याप्रमाणे त्याची छावणी खटाव तालुक्यात पडली. आणि किल्लेदाराला कळलं की आज नाही उद्या आपल्याला ह्या किल्ल्यावरती आक्रमण होईल. म्हणून तिने औरंगजेबाचा सरदार फतेउल्ला खान किल्लेदारानं फतेउल्ला खानाला निरोप धाडला की आम्ही किल्ला द्यायला तयार आहोत, फक्त किल्लेदाराचं आणि इथल्या मंडळींचं सरदारांचं त्यांना प्राणहानी करू नये, अभय द्यावा. तर फतेउल्ला खान याला तयार झाला आणि त्याने असा वकील पाठवला की ठीक आहे, मी तुमची मागणी मान्य करतो, पण यामागं किल्लेदाराचा हेतू होता की किल्ला द्यायचा नाही आणि काही दिवस वेळ काढूपणा करायचा आणि आपलं फौजफाटा सैनिक ह्या ठिकाणी जमा करायचे. तेरा जून 1701 मध्ये औरंगजेबाचा सरदार फतेउल्ला खान याने वर्धनगड किल्ल्यावरती हल्ला केला. मराठ्यामध्ये आणि फतेउल्ला खानच्या सैन्यामध्ये लढाई झाली आणि त्यामध्ये फतेउल्ला खान याने हा किल्ला 13 मे 1701 मध्ये जिंकून घेतला. तुम्ही कधी आता वरती म्हणजे प्रत्येक महिन्याला रोज येत आहे? अच्छा.
वर्धनगडावर महादरवाजानं आपण आत आल्यानंतर उजव्या हाताला टर्न मारलं आणि 15 मिनिटं ट्रॅक केल्यावरती आपल्याला गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती वर्धना देवीचे मंदिर बघायला भेटते। मंदिर खूप छान असून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वर्धनाई मातेची मूर्ती खूप सुंदर आहे। किल्ल्यावरील दोन मार्ग